अघोरी साधक आणि सैतानी ताकद यांची अनोखी जुगलबंदी असणारी ही कथा जितकी विचित्र विलक्षण तितकीच भयानक भयोत्पाद माजवणारी ही दीर्घ कथा आपल्याला खिळवून ठेवल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा भीतीने रक्त गोठवून टाकणाऱ्या या अघोरी सफरीसाठी तयार राहा। कथेचं नाव आहे अघोरी भाग 14 अंतारंभ। लेखक दीपक पाटील। अघोरीनं भेटल्याने निराश झालेल्या साधना आणि सचिनला प्रतापने कसेबसे सावरले आणि तो त्यांना घरी सोडून थेट चौकीवर पोहोचला। त्याने आधीच फोन करून जाधवांना सर्व कॉन्स्टेबलला बोलवण्यास सांगितले होते। चौकीवर पोहोचताच प्रतापने एक छोटीशी मीटिंग घेऊन सर्व कॉन्स्टेबलांना शहरात त्या अघोरीला शोधण्याच्या सूचना दिल्या आणि स्वतःची एका गस्त पथकासोबत तो रवाना झाला। लोकल न्यूजपेपर तसेच टीव्ही चॅनलवरही त्या अघोरीची छायाचित्र देण्यात आले आणि कोणीही त्यास पाहिले असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले। दुपारपर्यंत प्रताप 2 कॉन्स्टेबल घेऊन शहरभर फिरत राहिला। अधूनमधून तो इतर गस्त पथकात फोन करून अघोरीबद्दल विचारणा करत होता। तसेच नदीच्या घाटावर असणाऱ्या त्या कॉन्स्टेबलच्याही तो संपर्कात होता, पण कुठूनही सकारात्मक बातमी येत नव्हती। त्या अघोरीचा कुठेही पत्ता नव्हता। दुपारी कसेबसे 2 घास खाऊन प्रताप पुन्हा त्या नदीच्या घाटावर पोहोचला। तिथे असलेल्या कॉन्स्टेबलने अघोरी कुठेही दिसत नसल्याचे सांगितले। आता मात्र प्रताप हतबल झाला होता। त्याच्या डोक्यात विचारांचा काहूर माजलं होतं। तो अघोरी अचानक कुठे गेला असावा? कॉन्स्टेबल सांगत होता की त्याच्या डोक्यावर त्या सैतानी कावळ्यांनी फेर धरला होता। त्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल? छे, तसं होणं शक्य नाही। तो अघोरी फार ताकदवान आहे, पण खरंच तसंच काही झालं असेल तर आपण काय करायचं? साक्षीला कसं वाचवायचं? देवा, असं व्हायला नको। काहीही करून त्या अघोरीला सुखरूप ठेव, अन्यथा अनर्थ घडेल। काहीही कर देवा, पण त्या अघोरीला सुखरूप ठेव। प्रताप विचार करतच होता आणि इतक्यात त्याला मिलिंदच्या बाबांची आठवण झाली। तो तडक मिलिंदच्या घरी जायला निघाला। मिलिंदच्या घरी पोचल्यावर त्याचं स्वागत सुषमाने केलं। तिला सुट्टी असल्याने ती घरी आली असावी। प्रतापचा चिंताक्रांत चेहरा पाहून सुषमाने त्याला त्याबद्दल विचारलं। इतक्यात मिलिंदचे बाबा तिथे आले। त्यांनी सुषमाला आतापर्यंत घडलेली सर्व हकीकत सांगितली। ते ऐकून सुषमाही काहीशी घाबरली। आता प्रतापने बोलायला सुरुवात केली। अहो काका, तो अघोरी कुठे सापडत नाहीये। सकाळपासून आम्ही शोधतोय त्याला, पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये। आणि प्रतापने काल रात्री त्या कॉन्स्टेबलने पाहिलेला प्रसंग मिलिंदच्या बाबांना सांगितला। डोळे किंचितसे बारीक करून मिलिंदचे बाबा बोलू लागले। हा प्रकार काहीसा विचित्र वाटतोय। त्या डाकिणीने अघोरीवर हल्ला तर केला नसेल ना? पण तो एक सिद्ध अघोरी आहे। ती डाकीण त्याच्यावर थेट हल्ला करेल असं वाटत नाही, पण कॉन्स्टेबलने सांगितलेल्या प्रकारावरून असंच वाटते की तिने त्याच्यावर हल्ला केला असावा। त्यामुळे या गोष्टींवर भाष्य करणे थोडं अवघड आहे। पण तू धीर सोडू नको। अमावस्येला अजून 7-8 दिवस शिल्लक आहेत आणि असेही अमावस्येपूर्वी त्या अघोरीचे काहीही काम नाही। जे काम घडायचंय ते अमावस्येच्या रात्रीच घडणार आहे। देव करो आणि तो अघोरी सुखरूप असो। प्रतापला मिलिंदच्या बाबांच्या बोलण्याने थोडासा धीर आला असावा। मिलिंदच्या बाबांना फोन आल्याने बोलत बोलत ते उठून बेडरूमकडे गेले। सुषमा प्रतापचे सांत्वन करू लागली। प्रतापचा फोन हातात घेऊन तिने स्वतःचा नंबर डायल केला आणि ती काहीही मदत लागल्यास फोन कर असं म्हणाली। इतक्यात मिलिंदचे बाबा हॉलमध्ये परतले। त्यांचा निरोप घेऊन प्रताप घराबाहेर पडला। अघोरीचा काहीही मागमूस न लागता तो दिवस निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी साधनाचा फोन आला। साधना प्रतापला घरी बोलावत होती। तयार होऊन प्रताप साधनाकडे जायला निघाला।
पुढील 20 मिनिटात तो साधनाच्या घरी पोहोचला. साक्षी शाळेत गेली असावी. सचिन मात्र घरीच होता. साधना हल्ली फारच निराश राहू लागली असल्याने तिची काळजी घेण्यासाठी त्याने 8 दिवस सुट्टी टाकली होती. प्रतापला पाहताच साधना रडू लागली. प्रतापने कसेबसे तिचे सांत्वन केले आणि साधना विचारू लागली, सापडला का रे तो अघोरी साधू? यावर प्रताप काहीही न बोलता शांत बसून राहिला. साधनाला मात्र उत्तर मिळालं होतं आणि साधना पुढे बोलू लागली, प्रताप काहीही कर आणि माझ्या मुलीला वाचव रे. तिला काही झालं तर मी जगूच शकणार नाही. आणि ती पुन्हा रडू लागली. प्रताप आणि सचिनने कशीबशी तिची समजूत काढली. आता साधना आणि सचिनने साक्षीच्या विचित्र वागण्याबद्दल प्रतापला सांगायला सुरुवात केली. साक्षी हल्ली भलतीच विचित्र वागू लागली होती. त्या दोघांच्या सांगण्यांवरून असं वाटत होतं की ती साक्षी नाहीच मुळे. साक्षीच्या स्कूलमधून तिच्याबद्दल तक्रारी येऊ लागल्या होत्या. क्लासमध्ये बसली असताना ती अचानक कुठेतरी हरवून जात होती. शून्यात नजर लावून ती तशीच बसून राहत होती. इतर कोणीही तिला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केल्यास ती आक्रमक होऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करत होती. घरीही हल्ली तिचं वागणं भलतंच विचित्र झालं होतं. ती नीट जेवत नव्हती. अपार्टमेंटमधील मुलांसोबत खेळायला जाणे तिने केव्हाच बंद केले होते. तासनतास ती आपल्या खोलीत बसून राहत होती आणि एकटक समोरच्या झाडावरील त्या सैतानिक कावळ्यांकडे पाहत होती. कधी कधी अचानक ती विचित्र बडबडू लागे, तर कधी किंचाळे. दिवसेंदिवस खालावत चाललेली तिची परिस्थिती पाहता साधना सचिन हळूहळू तुटत चालले होते आणि त्यात ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा होती तो अघोरी कुठे गायब असल्याने त्या दोघांची चिंता आणखीनच वाढली होती. प्रतापने कसेबसे त्या दोघांचे सांत्वन केले आणि लवकरच त्या अघोरीला शोधून काढण्याचा शब्द देऊन तो घराबाहेर पडला. पुढील 2-3 दिवसही भयंकर निराशेत गेले. त्या अघोरीचा कुठेच पत्ता नव्हता. न्यूजमध्ये त्याचे छायाचित्र वारंवार दाखवूनही एकही फोन आला नव्हता. प्रताप आता भलताच निराश झाला होता आणि एके सकाळी सचिनच्या फोनने प्रतापची चिंता शतपटीने वाढली. सचिनच्या सांगण्यानुसार साधनाने आता अंथरूण धरले होते. गेली 3 दिवस ती नीट जेवलीही नव्हती. वारंवार ती त्या अघोरीबद्दल विचारत होती, पण त्याचा कुठेही पत्ता न लागल्याने ती आणखीनच निराश झाली होती. मागील 2 दिवस तिला तापही येत होता. एखाद्या मनोरुग्णासारखी रात्रभर ती बेडवर बसून बडबडत होती. चुकून झोप लागली तरी अचानक साक्षीच्या नावाने किंचाळत उठत होती. या प्रकाराने सचिन मात्र पूर्णतः खचला होता. प्रतापने त्वरित गाडी काढली आणि तो साधनाच्या घराकडे जायला निघाला. साधनाच्या घरी पोचल्यावर बेडवर पडलेल्या साधनाची ती केविलवाणी अवस्था पाहता प्रतापला आपले रडू आवरता आले नाही. आपल्या एकुलत्या एक बहिणीची ती अवस्था पाहून तो भलताच दुःखी झाला असावा. पुढच्या क्षणाला त्याने स्वतःला सावरले आणि सचिनला सांगून त्याने साधनाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे ठरवले. पुढील 2 तासात साधनाला हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले. मागील 2-3 दिवस नीट जेवण न केल्याने आणि झोपही न झाल्याने साधना कमालीची अशक्त झाली होती. डॉक्टरांनी तिला IV लावून दिले. डॉक्टरांचा काही न ऐकता साधना एकसारखी बडबड करत असल्याने डॉक्टरांनी तिला झोपेचे इंजेक्शन दिले. साक्षीची स्कूल बस यायची वेळ झाल्याने प्रतापने सचिनला घरी पाठवले आणि तो हॉस्पिटलमध्येच बसून राहिला. पण त्याचा फोन मात्र सतत चालू होता. तो आळीपाळीने गस्त पथकांना आणि नदीच्या काठावर असणाऱ्या कॉन्स्टेबलला फोन करून अघोरीबद्दल विचारत होता, पण अघोरीचा कुठेही पत्ता नव्हता. हा दिवसही घोर निराशेत संपणार हे आता जवळपास स्पष्टच झालं होतं. प्रताप आणि साधनाच्या कुटुंबियांची अवस्था ऐन युद्धाच्या वेळी सेनापती कुठेतरी गायब झालेल्या सैन्यासारखी झाली होती. साधनाची प्रकृती काहीशी स्थिरावली असली तरी अशक्तपणा अजूनही असल्याने पुढील 2 दिवस तिला हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार होते आणि सचिनला साक्षीला सांभाळावे लागत असल्याने पर्यायाने
प्रतापलाही हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार होते. अमावशेला जेमतेम 4 दिवस उरले होते. मागील आठवडाभर प्रतापने आपल्या सर्व टीमला धारेवर धरले होते. पूर्ण टीम जीवाचं रान करून त्या अघोरीला शोधत होती, पण त्यांना यश येत नव्हते. त्यामुळे निश्चितच त्या अघोरीचे काहीतरी बरे वाईट झाले असावे हा विचार करून प्रताप आणखीनच निराश झाला होता. त्यात साधनाही आजारी असल्याने त्याची निराशा अजूनच वाढली होती. दलदलीत सापडलेल्या एखाद्या कीटकासारखी त्याची अवस्था झाली होती. एक एक दिवस पुढे सरकेल तशी ती निराशा आणखीनच गडद होत चालली होती. प्रतापला अधूनमधून सुषमाचा फोनही येत होता. ती प्रतापला खंबीर राहायला सांगत होती. मध्यंतरी ती हॉस्पिटलमध्येही येऊन गेली होती. सध्या तरी सुषमाच अशी व्यक्ती होती जिच्याशी प्रताप मोकळेपणाने बोलत होता, आपलं दुःख व्यक्त करत होता. सुषमाही त्याला शक्य तेवढा धीर देण्याचा प्रयत्न करत होती. तिची सुट्टी संपली असली तरी अमावस्या संपेपर्यंत तिने शहर न सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रतापला आपली गरज आहे हे जाणून सुषमा थांबली होती. प्रताप व सुषमाचा जीव जडला होता. प्रतापलाही खरं तर पहिल्या भेटीतच ती आवडली होती. हे एक नाजूक नातं हळूवार उलगडत होतं. या संकटाच्या काळात सुषमाने दिलेला आधार प्रतापसाठी जणू संजीवनी ठरत होता. पुढील 2 दिवसात साधनाला डिस्चार्ज मिळाला. आता अमावस्या 2 दिवसावर आली होती. प्रताप आणि बाकीचे सर्वजण आता जणू एखाद्या चमत्काराची वाट पाहत होते. ते भकास अरण्य आता भलतंच भयानक वाटू लागलं होतं. एरवी नदी ओलांडून त्या अरण्याकडे सहसा कोणी जात नसे, आणि आता तर त्या अरण्यातील नकारात्मकता इतकी प्रचंड वाढली होती की मुके प्राणीही आता तिकडून शक्य तेवढ्या दूर जाण्याच्या प्रयत्नात असावेत. उद्या अमावस्या होती. या अरण्यात डबा धरून बसलेल्या त्या सैतानी ताकदीसाठी अतिमहत्त्वाचा दिवस. 800-900 वर्षांपासून अधूर राहिलेलं आपलं काम पूर्ण करण्यासाठी ती डाकीन यावेळी आपली सर्व शक्ती पणाला लावणार होती. यावेळी तिला रोखायला कोणी येणार होतं का? की ती सैतानी शक्ती आपल्या अभद्र मनसुबा पार पाडण्यात यावेळी यशस्वी होणार होती हे सांगणं फार कठीण होतं. अन इतक्यात निश्चित पडलेल्या त्या अरण्यात एक हालचाल जाणवू लागली. अन ते अरण्य जणू खडबडून जागं झालं. ती एक मानवी हालचाल होती. 2 दमदार अशी अनवाणी पावले त्या घनघोर अरण्यातून, काट्याकुट्यातून अन खाचगळ्यातून मार्ग काढत पुढे सरकत होती. त्या मानवी अस्तित्वाची दहशत इतकी प्रचंड होती की आजूबाजूचे ते अरण्य आता जणू थरारून उठल्याचा भास होऊ लागला. तो परत आला होता. होय, तो अघोरी परत आला होता. आपली दमदार पावले उचलत तो त्या घनदाट अरण्यातून नदीकडे असणाऱ्या त्याच्या आवडीच्या ठिकाणाकडे निघाला होता. सकाळचे 6:30-7 होत असल्याने सूर्याची कोवळी किरणे नुकतीच या घनदाट अरण्यात प्रवेश करू पाहत होती, आणि विरळ होत जाणाऱ्या झाडीतून पुढे होत असताना त्या अघोरीला समोर ते सुकलेलं खोड दिसलं. तशी त्याची मुद्रा प्रसन्न झाली. भरभर पावलं उचलत तो त्या खोडाजवळ आला. काखेतली झोळी आणि हातातील त्रिशूळ खाली ठेवून त्याने आकाशाकडे बघून एक दीर्घ श्वास घेतला, आणि मागे फिरून त्याने आपली नजर त्या शापित अरण्यावरून फिरवली. त्या नजरेत एक जरब होती आणि आत्मविश्वासही. त्याची नजर अरण्यात जिथून जिथून पुढे सरकत होती तिथून जणू हल्लकलोळ आणि खळबळीचे धुमारे उमटत होते. यावर भलताच खुश झालेला तो अघोरी त्या अरण्याकडे पाहून खदाखदा हसायला लागला. ताजी राख फासलेल्या त्याच्या पांढरट देहाची विलक्षण हालचाल होऊ लागली. ही जणू त्याची चेतावणी होती. त्या अभद्र शक्तीला, त्या महाभयंकर डाकिणीला जणू तो खुले आव्हान देत होता. मनमुराद हसल्यानंतर त्याने आपला मोर्चा पुन्हा शहराकडे वळवला. अन कोवळ्या उन्हात फतकल मांडून तो बसून राहिला.
इकडे नदी घाटाच्या पायरीवर पाळतीला असणाऱ्या त्या कॉन्स्टेबलला जंगलात सुरू असणाऱ्या हालचालीची भनक लागली असावी. आपले डोळे किंचित बारीक करून तो त्या हालचालीचा मागोवा घेत होता. इतक्यात त्याला सुकलेल्या झाडाखाली बसलेला तो मानवी देह दृष्टीस पडला. घाटाच्या पायऱ्या झरझर उतरून थोडं पुढे जाऊन त्याने खात्री केली. अघोरीने अंगावर फासलेली राख त्या कोवळ्या उन्हात विलक्षण चमकत होती. तो अघोरीच आहे हे त्या कॉन्स्टेबलने तक्षणी ओळखले आणि त्याने लगेच प्रतापला फोन करून ही बातमी सांगितली. भरधाव वेगात गाडी दमटत प्रताप पुढच्या 10 मिनिटातच तिथे पोहोचला. गाडी घाटावर उभा करून तो धावतच नदीकडे निघाला. पायऱ्यांवर उभ्या असणाऱ्या कॉन्स्टेबलकडे लक्ष देण्याचेही त्याला भान राहिले नाही. मुलायम वाळूत पळताना त्याचा वेग किंचित कमी झाला खरा, पण त्याचा जोश मात्र अजिबात कमी झाला नव्हता. वेड्यासारखा पळत त्याने नदीचा तो छोटासा प्रवाह पार केला आणि तो चटणीला लागला. त्याला पाहून अघोरी क्रोधित होऊन ओरडू लागला, अरे मूर्खा, इकडे येऊ नको, तुला सांगितलं ना मी. पण प्रताप काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो थेट अघोरीजवळ पोचला आणि त्याच्या पायावर लोटांगण घालून तो रडू लागला. पुढील 2-1 मिनिटात त्याने स्वतःला सावरले आणि आपला फुललेला श्वास सांभाळत प्रताप विचारू लागला, बाबा, असे अचानक कुठे गायब झाले होता तुम्ही? आम्ही किती शोधलं तुम्हाला. वाटत होतं की त्या डाकिणीने तुमचा खात्मा तर केला नसेल ना, किंवा तुम्ही या समस्येला कंटाळून निघून गेलात की काय? त्यावर खदाखदा हसत तो अघोरी म्हणाला, माझा खात्मा माझा खात्मा करण्याची धमक नाहीये तिच्यात. अन्यथा तिने केव्हाच माझ्या या देहाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला असतं. त्या दिवशी तिने मला घाबरवण्याचा प्रयत्न केला खरा, पण माझ्या चोख प्रत्युत्तरमुळे तिने तात्पुरती माघार घेतली असावी. पण बाबा, तुम्ही होतात कुठे इतके दिवस आणि तुम्ही सांगून का गेला नाहीत? प्रताप काकुळतीला येऊन विचारू लागला. त्यावर काहीसा गंभीर होऊन तो अघोरी बोलू लागला, तूच तर म्हणाला होतास ना की त्या डाकिणीचा कायमचा खात्मा करायला हवा. खरं तर मीही तोच विचार करत होतो, पण मार्ग मिळत नव्हता. भोलानाथ बाबांना मी यापूर्वीच विचारलं होतं, त्यामुळे त्यांना पुन्हा विचारण्यात काही अर्थ नाही. हे जाणून मी वाराणसीला जायचं ठरवलं. वाराणसीला आमचा आश्रम आहे, बाबा किनाराम आश्रम. तेथे अगदी 150-200 वय असणारे सिद्ध अघोरी राहतात. मी तिथेच गेलो होतो. त्यांच्याशी सलाम सलत केल्यावर मला या विचित्र समस्येबद्दल बरीच माहिती मिळाली. तसेच त्या डाकिणीला संपवण्याचा एक खडतर मार्गही मिळाला. मला हेही समजलं की माझ्या गुरूंनी मला डाकिणीला संपवण्याचा तो खडतर मार्ग का सांगितला नाही. कारण आजवर प्रत्येक अघोरी किंवा सिद्ध ऋषीने जेव्हा जेव्हा त्या डाकिणीला कैद करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तेव्हा तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला आहे आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला आहे. पण शेवटी मरता मरता त्यांनी त्या डाकिणीला कैद केले आहे. म्हणजेच थोडक्यात या प्रयत्नात जीवाची जोखीम आहे आणि म्हणूनच माझ्या गुरूंनी मला हा मार्ग सांगितला नव्हता. पण आश्रमात गेल्यामुळे आता मला हा मार्ग समजला आहे आणि मी तोच मार्ग अवलंबणार आहे. तू मला म्हणाला होतास ना, माझी काही गरज लागली तर सांगा. आज मला तुझी गरज आहे. अघोरीचे बोलणे शांतपणे ऐकत असणारा प्रताप उत्साहाने विचारू लागला, बोला बाबा, मी तुमची कशी मदत करू शकतो? काम थोडं विचित्र आणि तितकंच महत्त्वाचं आहे. आजवर बळी गेलेल्या त्या 4 मुलींपैकी कोणत्याही 3 मुलींच्या अस्थींचा एक तुकडा मला हवा आहे. त्या किशोरवयीन मुली असल्यामुळे निश्चितच त्यांना दहन केलं नसावं, तर दफन केलं असावं. आज रात्रीच आपल्याला जाऊन त्या मुलींचे शव बाहेर काढून त्यातील एक अस्थीचा तुकडा काढून घ्यावा लागेल आणि हे कार्य आपल्याला रात्रीच्या अंधारातच करावं लागेल. दिवसा करून याचा काहीही उपयोग होणार नाही. बोल, शक्य होईल तुला? अन्यथा मी एकटाच जाऊन हे करू शकतो. अघोरी आपल्या गंभीर सुरात बोलत होता. 2 क्षण विचार करून प्रताप बोलू लागला, ठीक आहे बाबा, मी माहिती मिळवतो त्या मुलींना कुठे दफन केलं आहे त्याची.
आणि आपण आज रात्रीच हे करू. पण हे कशासाठी? मला आश्रमात सांगितल्याप्रमाणे त्या मुलींचा बळी त्या डाकिनीने घेतला. म्हणजेच त्या मुलीच्या देहाचा त्या सैतानी शक्तींशी संबंध आला आहे. आणि अगदी आजही त्या काळ्या शक्तीचा एक अंश त्या सडलेल्या देहांच्या अस्थित वास असणार हे निश्चित आहे. ती सैतानी ताकद आपल्यासमोर सहजासहजी प्रकट होत नसली तरी त्या अस्थितील तिच्या अंशाद्वारे आपण त्या आसुरी शक्तीचे खच्चीकरण करू शकतो. आपण जर त्या 3 अस्थिंचे तुकडे मिळवून त्यावर एक विशिष्ट विधी केला तर आपण त्या सैतानी डाकिनीची महाविध्वंसक शक्ती काही अंशी कमी करू शकतो, ज्यामुळे तिला काबूत ठेवण्यास मदत होईल. तू निघ आता. इथे जास्त वेळ थांबणं तुझ्यासाठी चांगलं नाहीये आणि माझी ध्यानधारणेची वेळही झाली आहे. रात्री त्या घाटावर भेटू. म्हणत त्या अघोरीने पद्मासन घालण्यास सुरुवात केली. तसा प्रतापही घाटाकडे जाण्यास वळाला. अघोरीच्या परत येण्याने प्रतापमध्ये आता नव्या आत्मविश्वासाचा संचार झाला होता. तसेच अघोरीने त्या डाकिणीला संपवण्याचा मार्ग शोधून काढला असल्याने प्रतापचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याने स्वतः जाऊन साधनाला ही बातमी देण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे तो आपली बुलेट घेऊन निघालाही.